Hello students, today we start to teach SCF and LCM chapter. Okay, first you see here long form of HCF and LCM. HCF means highest common factors and LCM means least common multiples. Okay, now first look here. First these points: prime numbers. What is prime numbers? Composite numbers, co-prime numbers and twin prime numbers. Okay, first we start prime numbers. You know prime numbers? Prime numbers means असे नंबर्स जे स्वतःच्या टेबलमध्ये आणि वनच्या टेबलमध्ये फक्त असतील. मीन्स 3, 5, 7 these are prime numbers. मीन्स 3 हे 3च्या टेबलमध्ये येतं आणि 1च्या टेबलमध्ये 3 येतं. ओके, म्हणून हा प्राईम नंबर आहे. 5 1च्या टेबलमध्ये येतो आणि 5च्या टेबलमध्ये 5 येतं, म्हणून हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर मीन्स स्वतःच्या टेबलमध्ये आणि 1च्या टेबलमध्ये फक्त येतात ते नंबर्स म्हणजे प्राईम नंबर्स. ओके, गॉट इट. नाव नेक्स्ट इज कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर्स मीन्स फॉर एक्झाम्पल टेक इट हिअर 12 फॅक्टर्स काढायचे आहे त्याचे. 1 ने भाग जातो, 2, 3, 4 and 6. 12 1 जा 12, 2 6 जा 12, 3 4 जा 12, 4 3 जा 12, 6 2 जा 12 and 12. These are factors of 12. Okay, do you understood? Okay, let's take another example of composite number. Here is 6. 6 ला 1 ने 2 ने 2 3 जा 6, 3 ने 3 2 जा 6 and 6. कंपोजिट नंबर्स मीन्स असे नंबर्स त्याचे फॅक्टर्स मोर दॅन 2, म्हणजे 2पेक्षा जास्त फॅक्टर्स आले पाहिजेत, त्यांना कंपोजिट नंबर्स म्हणायचे. 12चे किती फॅक्टर्स आलेत? 1 2 3 4 5 6. 12चे 6 फॅक्टर्स आहेत अँड 6चे 1 2 3 4 4. मोर दॅन 2. ओके, 2पेक्षा जास्त फॅक्टर्स असतील तर त्या नंबर्सना कंपोजिट नंबर्स बोलायचे. ओके, देन नेक्स्ट इज को-प्राइम नंबर्स. को-प्राइम नंबर्स मीन्स द नंबर्स विच आर ओनली वन ॲज कॉमन फॅक्टर. मीन्स लुक ॲट हिअर एक्झाम्पल. हिअर इज 2 numbers which have only one as a common factor are said to be co-prime number or relatively prime or mutually prime numbers. Okay, here is example 10 and 21. Okay, टेनचे फॅक्टर्स 1 2 5 and 10. Okay, look here 10 and 21. Okay, टेनचे फॅक्टर 1 2 2 5 जा 10, 5 5 2 जा 10 and 10. These are factors of 10. Then 21 1 3 7 जा 21, 7 3 जा 21 and 21. These are the factors. Okay,
Here is common. One common. Only one common is here. Okay. जर फक्त वनच जर कॉमन दोन नंबरच्या फॅक्टर्समध्ये वनच जर कॉमन असेल तर त्या नंबर्सना को प्राईम नंबर्स बोलायचं. इथे फक्त वनच कॉमन आहे. ओके. आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 12 and 14. Right here 12 factors 1 2 3 4 6 and 12, and 14 factors 1 2 7 and 14. Look here. Here two numbers are common, 1 and also 2. Here two numbers are common, म्हणून हा को प्राइम नंबर नाही आहे. ओके, गॉट इट. नाउ लास्ट पॉइंट इज ट्विन प्राइम numbers. Look at in your notebook, textbook, twin prime numbers. If the difference between two co-prime numbers is 2, the numbers are said to be twin prime numbers. म्हणजे असे प्राइम नंबर्स आले पाहिजे की त्याच्यामधील दोन प्राइम नंबर्समधील डिफरन्स हा 2 आला पाहिजे, म्हणजे ते कसे नंबर्स झाले, ट्विन प्राइम नंबर्स. लुक एट हिअर एक्झाम्पल 3 and 5. 3 and 5चा डिफरन्स काय आहे, 2. 5 and 7 या दोन्हीतला डिफरन्स 2. 11 and 13 डिफरन्स 2. हिअर इज 2. म्हणजे हे नंबर्स दीज आर ट्विन प्राइम numbers. Got it? Now look here, repeat again. First, prime numbers means स्वतःच्या आणि 1च्या टेबलमध्ये येतील त्या नंबर्सना प्राइम नंबर्स बोलायचं. कंपोजिट नंबर्स मीन्स असे नंबर्स ज्याचे फॅक्टर्स मोर दॅन 2 येतील असे. And co-prime numbers means the numbers which are only 1 as common factors. म्हणजे only one हा फक्त कॉमन फॅक्टर्स असला पाहिजे अशा नंबर्सना co-prime numbers म्हणायचे. इथे 2 नंबर्स कॉमन आहेत, मग हे नंबर्स co-prime numbers नाही आहेत. And twin prime numbers means these are the twin prime numbers. Okay. Now look. Practice set number 10. First question is, which number is neither a prime number nor a composite number? Means not prime number and not a composite number. Okay. म्हणजे प्राइम नंबर ही नसला पाहिजे आणि कंपोजिट नंबर ही नसला पाहिजे. थिंक 1 चा आन्सर काय आहे, 1 हा नंबर प्राइम नंबर ही नाही आणि कंपोजिट नंबर ही नाही. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन इज, विच ऑफ द फॉलोइंग आर पेयर्स ऑफ को प्राइम नंबर? ओके. टेक फर्स्ट एग्जाम्पल 8 and 14. Another 4 5 17 4 5 17 and 19 and 27 and 15. Look here. 8 चे फॅक्टर 1 2 4 and 8. 14 चे फॅक्टर 1 3 not a 3 7 and 14.
1 2 7 and 14. Okay, here is 1 common and here also 2 common. म्हणजेच हे नंबर्स को प्राइम नंबर्स नाही आहे. ओके, को प्राइम नंबर्स कसे असतात, फक्त ओनली 1 कॉमन पाहिजे, त्यांना को प्राइम नंबर्स म्हणायचे. तर इथे 1 and 2 ऑल्सो बोथ आर कॉमन्स, म्हणजेच हे को प्राइम नंबर्स नाही आहेत. लुक नेक्स्ट एक्झाम्पल. 4चे फॅक्टर्स 1 2 and 4 and 5चे फॅक्टर्स 1 and 5. Look here, got it. Here is one common number, means this number is co-prime number. याच पद्धतीने दोन्ही एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, नाव नेक्स्ट इज लिस्ट द प्राइम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. 25 पासून 100 पर्यंत प्राइम नंबर्स शोधायचे. 25 to 100. ऑलरेडी तुम्हाला मी प्राइम नंबर्स म्हणजे काय समजवलेलं आहे. तर 25च्या नंतरचे विच वन, टेल मी वन एक्झाम्पल. $29, then 31. Okay, these are the prime numbers. असंच या पद्धतीने तुम्ही 100 पर्यंत प्राइम नंबर्स काढायचे आहेत. ओके, नाउ अनदर क्वेश्चन इज राइट ऑल द ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 51 to 100. 51 पासून 100 पर्यंत, 51 to 100 पर्यंत ट्विन प्राइम नंबर्स आयडेंटिफाय करायचे. ओके, एक एक्झाम्पल देते. 59 and 61. दिस नंबर इज ट्विन प्राइम नंबर, मीन्स हे दोन्ही नंबर प्राइम नंबर्स असायला हवेत आणि या दोन्हीमधलं डिस्टन्स 2 नंबर असायला हवे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज राइट 5 पेयर्स ऑफ ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. असे 5 पेयर्स काढायचे आहेत 1 to 50 पर्यंत ट्विन्स प्राइम